भीमा कोरेगावला जाता या मार्गावर प्रवास मोफत आहे. पीएमपीची मोठी घोषणा. जाणून घेऊयात या संदर्भातले अपडेट्स. नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. आपण पाहत आहात बातम्या 24 तास. भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी राज्याच्या विविध भागांतून लाखो अनुयायी दाखल होत असतात. दाखल झालेल्या अनुयायांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून पीएमपी कडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. पुणे महानगर परिवहन महामंडळाने 1 जानेवारीला विशेष बस सेवेचे नियोजन करण्यात आले. लोणीकंद आणि शिक्रापूर परिसरातील निश्चित करण्यात आलेल्या पार्किंग ठिकाणांपासून विजयस्तंभापर्यंत जाण्यासाठी 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याशिवाय शहरातील 6 प्रमुख ठिकाणाहून अतिरिक्त बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर भीमा कोरेगावसाठी पीएमपीची मोफत बससेवा तुळापूर फाटा, लोणीकंद येथील कुस्ती मैदान, खंडोबा माळ, चिंचबन, फुलगाव शाळा तसेच पेरणेगाव या ठिकाणाहून 31 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजल्यापासून पहाटे 4 वाजेपर्यंत एकूण 75 मोफत बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे 1 जानेवारी रोजी या महामार्गावर पहाटे 4 पासून मध्यरात्री 12 पर्यंत सुमारे 250 मोफत बसेस धावणार आहेत. शिक्रापूर रस्ता, जीत पार्किंग, वक्फ बोर्डापासून आणि पिंपळे जगताप चाकण रस्ता येथून विजयस्तंभाकडे जाण्यासाठी 31 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून 140 बसेस विना तिकीट सेवा देण्यात येणार आहेत. याशिवाय वडू येथील पार्किंग पासून वडू गावापर्यंत 10 मोफत बसेस सोडण्यात येणार आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील 6 प्रमुख स्थानकावरून लोणीकंद कुस्ती मैदानापर्यंत 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी पीएमपी कडून अतिरिक्त बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या 2 दिवसांच्या कालावधीत एकूण 105 बसेस प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या बसेस तिकीटधारक स्वरूपात धावणार असून पुणे स्टेशन, मनपा भवन, दापोडी येथील मंत्री निकेतन, ढोले पाटील रस्त्यावरील मनपा शाळा, अप्पर डेपो बस स्थानक तसेच पिंपरीतील आंबेडकर चौक येथून त्या सोडण्यात येणार आहेत. तर एकंदरीतच भीम सैनिकासाठी आणि शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या सैनिकांना या ठिकाणी पीएमपीच्या माध्यमातून मोफत पीएमपीएलचा प्रवास आपल्याला करता येणार आहे. आणि एकंदरीतच माहिती ही भीमसैनिकांसाठी अभिमानास्पद आहे. ही माहिती आपण बातम्या 24 तासच्या माध्यमातून जाणून घेतली. बातम्या 24 तासवरती आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला मात्र प्रेस करायला विसरू नका. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स मी चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो. तुर्तास कॅमेरामन दिनेश कांबळेसह प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास.